तर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग पडलेल्या ठिकाणी भाजप आणि मविया नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। ते आमने सामने आले होते। किरीट सोमय्या आणि मिहिर कोटेचा तसंच संजय दिना पाटील यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली। किरीट सोमय्या घटनास्थळी आतमध्ये गेल्यानं संजय दिना पाटील भडकले होते। कॅमेरा घेऊन सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले का असा सवाल संजय दिना पाटलांनी केला। तर भाजप नेते बचाव कार्यामध्ये अडथळा आणत होते असा आरोपही संजय दिना पाटलांनी केला। एकीकडे सोमय्यांनी या संदर्भातली तक्रार दिलेली होती आणि त्यानंतर ही बाचाबाची आपण बघतोय। आप रास्ते से दूर हट जाइए, आप रास्ते से दूर हट जाइए। रेस्क्यू टीम पुलिस को अपना काम करने दीजिए। चलो खाली करो आगे से, भाई गर्दी कम करो। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काल संध्याकाळी ज्यावेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। संजय दिना पाटील यांनी थेट आरोप केलेला आहे सोमय्यांवरती आणि सोमय्यांचं म्हणणं आहे की मी आधीच या संदर्भातली तक्रारीचं पत्र दिलं होतं। नक्कीच सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे। आतापर्यंत या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अशातच काल संध्याकाळी घाटकोपर येथे भाजप आणि मवियाच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। यामध्ये घडलं असं की भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत मिहिर कोटेचा आणि हे दोघे त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यावेळेसच मवियाचे नेते संजय दिना पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते आणि बचाव कार्य कशा प्रकारे चाललेलं आहे हे पाहत होते। मात्र अशातच संजय दिना पाटील आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली आहे। यावेळेस संजय दिना पाटील यांनी आरोप केला आहे की किरीट सोमय्या यांनी चमकोगिरी करण्यासाठी कॅमेरा घेऊन ते बचाव कार्य जिथे सुरू होतं त्या ठिकाणी गेलेले होते आणि अशातच NDRF आणि अग्निशमन दलाचे जे जवान होते त्यांना बचाव कार्य करताना अडथळा निर्माण होत होता किरीट सोमय्या यांच्या या कृतीमुळे, असा आरोप दिना पाटील यांनी संजय दिना पाटील यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहता येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे आणि त्यानंतर 5व्या टप्प्यातील मतदानामध्ये हे दोघेही पक्ष आपापल्या परीने निवडणुकांचा प्रचार करत असताना अशातच अशी घटना घडल्यानंतर या ठिकाणी सुद्धा राजकारण करताना हे दोन्ही नेते आपल्याला पाहायला मिळाले आहेत। नक्कीच, मात्र राजकारण होऊ नये, दुर्घटना ही प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी निर्माण करणारी आहे। येत्या काळामध्ये उपाययोजना व्हाव्यात, यासाठी काय प्रयत्न व्हावेत याबद्दल संजय दिना पाटील किंवा सोमय्या या दोघांनी काही बातचीत केली होती का? या दोघांच्या संदर्भातली ही जी दृश्य आपल्यासमोर पाहायला मिळतात यामध्ये दोघे एकमेकाशी भांडताना पाहत आहेत। संजय दिना पाटील यांनी आरोप केला होता आणि त्यांची समजूत घालताना काही भाजपचे कार्यकर्ते हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहता अशा प्रकारची घटना घडल्यानंतर जी आपत्कालीन परिस्थिती असते त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणारे जे जवान असतात यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याची खबरदारी सगळ्यांकडूनच घेतली जाते। मात्र अशा ठिकाणी जर राजकारण होत असेल तर बरेच प्रश्नचिन्ह उभे राहतात। नक्कीच, धन्यवाद महेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।